दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये दृष्टांत घेणार आहोत 45 क्रमांकाचा कपाळ परीक्षेचा. एके बुद्धी दोषे विसरे, काणिका प्रती बोले तया ते परमेश्वर उपेक्षिती. मागे सांगितलं डुळकेल्या बाळकाच्या दृष्टांतामध्ये ईश्वरे देता अनधिकारे विसरेती, पण जर का त्या व्यक्तीची तळमळ असेल तर परमेश्वर पुढती पुढती निरूपण करतात. परंतु एके बुद्धी दोषे विसरे, का अनिका प्रती बोले, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये देखील विसरण्याचा भाव आहे आणि तळमळ नाही आहे, किंवा जे काही श्रवण केलेलं आहे, जे काही ऐकलेलं आहे त्याविषयी विशेष बुद्धी नाही, आणि अनिका प्रती बोले म्हणजे त्या शास्त्राचं रहस्य जे आहे ते राखल्या जात नाही आहे, किंवा त्या बाबतीमध्ये विशेष जे काही गांभीर्य असलं पाहिजे तो भाव त्या व्यक्तीमध्ये नसल्यामुळे काय होतं की तया ते परमेश्वर उपेक्षिती, म्हणजे परमेश्वर काय करतात, त्या जीवाला उपेक्षिती, म्हणजे त्या जीवाकडनं कुठल्याही परमेश्वर प्रवृत्ती अनुरूप त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही आहे, किंवा त्या ज्ञानाचं अवहेलन होत आहे, तर मग परमेश्वर अशा जीवांना उपेक्षिती, म्हणजे परमेश्वर देखील त्या जीवाचं अवहेलन करतात. आणि यासाठी दृष्टांत आहे जैसा कपाळ परीक्षेचा. एके बुद्धी दोषे विसरे, म्हणजे त्याच्याकडनं जे काही श्रवण केलेलं आहे ते लक्षात ठेवण्याची बुद्धी त्या जीवाची नाही. जसं आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती त्या पद्धतीने करतायत, आणि जर का नाहीच ठरवलं तर मग आपल्याला आयुष्यामध्ये बुद्धी दोष नसेल तरी देखील बुद्धी चांगली असली तरी देखील ते आपल्याला प्राप्त करता येत नाही. आणि दृष्टांत जो सांगितलेला आहे तो दादोसांच्या प्रकरणावरूनच स्वामींनी निरूपण केलेला आहे. उत्तरार्ध 491 क्रमांकाची लीळा येते. रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे. रामदेवी गोसाव्या ते विनविले, जी जी गोसावी आम्हासी विद्या मार्ग निरुपावे. दादोस स्वामींकडे आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी स्वामींना विनंती केलेली आहे की देवा, आम्हाला काय करा, विद्या मार्ग निरूपण करा. दादोस हे कोण आहेत? हे देवतेचे विद्यावंत आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना ओढा कसला असणार आहे, देवतेच्या संदर्भात जाणून घेण्याचा, किंवा ते ज्या देवतेचे विद्यावंत आहेत त्यांनी तेच केलेलं आहे ना. इसवीला असताना काय केलं, ते कमळाच्या फुलं तोडून आणले, पूजन कोणाचं केलं, स्वामींचं केलं. पण त्याच्यावर उदाहरण काय घेतलं त्यांनी, कवळ पुरुष उदाहरण द्या. म्हणजे जर का कुळ पुरुषाला त्यांच्या त्या ज्या देवतेची विद्या आहे त्या देवतेच्या पिंडस्थेला ते आखाडून मागतात, तर त्या देवतेवर जर का एवढी बुद्धी आहे तर मग आमच्या स्वामींचं पूजन का करावं? आणि जर का देवाचं पूजन करण्याची बुद्धी आहे तर मग आता तिथे पिंडस्थेचं किंवा त्या देवतेच्या मूर्तीचं आखाटन का करावं? दोन्ही गोष्टी कशा आहेत, विरोधक आहेत. जसं म्हणजे महानुभाव पंथात येणं म्हणजे अदृष्ट बुद्धीनेच, ईश्वर प्राप्तीच्या हेतूनेच जीव इथे येत आला पाहिजे बरं का. परंतु आपला येण्याचं जर का मार्ग किंवा उद्दिष्ट जर का चुकलेले असतील तर तिथून पुढे सगळ्या गोष्टी चुकत राहतात. म्हणजे या पंथात यायचं तर दृष्टपर बुद्धीने यायचंच नाही, अदृष्टपर बुद्धीनेच यायचं. परंतु आपला प्रवेशच या पंथामध्ये दृष्टपर हेतूने होत असतो.
काहीतरी देहिक काहीतरी कष्ट असतील, हे असतील, ते असतील, त्याचं निरसन होतं आणि अदृष्टपर लाभ जो आहे सांगितलेला तो बाजूला राहून दृष्टपर लाभ आपल्याला जास्त दिसतो या धर्मामध्ये. आणि नंतर काय होतं की आपण दृष्टपर गोष्टींच्याच मागे लागत राहतो. अदृष्टपर जे आहे अदृष्टपराकडे आपण वळतच नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हा पंथ मुळातच निर्वेव निराकारू असे ते सावेव साकार होतात. म्हणजे मूळ परमेश्वर निर्वेव निराकार आहेत, अदृष्ट, आणि नंतर आपल्यासाठी सावेव साकार होतात, म्हणजे दृष्टपर होतात. म्हणजे ते आम्हाला कुठे घेऊन जातात? चैतन्यापर परमेश्वर, म्हणजे तिथे चैतन्याहून श्रेष्ठ असं जे काही पावनीय स्थान आहे तिथे आम्हाला घेऊन जातात. परत आमचे स्वामी दृष्टपर गोष्टींचा परिहार करतात की बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे, व्यक्त नव्हे अव्यक्त, आणि व्यक्तामध्ये पण अव्यक्तच. आमच्या स्वामींची श्रीमूर्ती व्यक्त आहे पण ते मायापूर आहे, आणि त्या व्यक्तामध्ये काय आहे? अव्यक्त आहे, म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे. आम्हाला अदृष्ट पराकडे जायचं आहे, परंतु प्रवेशाच्या वेळेला आम्हाला दृष्टपर कार्य आमचे या पंथाशी संबंधित झाल्यामुळे आम्ही दृष्टपरच गोष्टी धरून बसलेलो आहोत. आम्ही अदृष्टपराकडे वळत नाही आहोत. आणि म्हणून इथे दादोस जे आहेत, दादोसांना आमचे स्वामी काय आहेत हे कळतं पण आणि कळतही नाही. बुद्धी दोषे. मुळात दादोसांची हे चांगली आहे, बुद्धी चांगली आहे. बुद्धी म्हणजे त्यांचं जे काय आपण हुशारी म्हणतो ना, ते डोकं त्यांचं चांगलं आहे, सगळं काय आहे, परंतु ईश्वरावर जी एक बुद्धी असावी ती बुद्धी मात्र त्यांची ईश्वर बुद्धी म्हणून नाही. का नाहीये? कारण की त्या ठिकाणी त्यांना परमेश्वरावर बुद्धी येण्यासाठी त्यांना इतर कुठले साधनं असण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या ठिकाणी दादोस हे देवतेचे विद्यावंत आहेत आणि त्यांना देवतेची विद्या देखील आधीच्या काळामध्ये होती. त्यांच्या काही अकारणामुळे ते मळीनत्वात ते पावले आणि त्यामुळे त्यांना जे काही त्या ठिकाणी त्यांचीच पिंडस्थेचं स्मरण आता त्यांना होत नाही आहे. परंतु चैतन्यापर परमेश्वराला भेटून देखील ते काय करतायत? त्या देवतेच्याच पिंडस्थेचं आखाटा करून मागत आहेत, ती मूर्ती आखाटून मागत आहेत. म्हणजे हे काय आहे? बुद्धी चांगली आहे एरवी, परंतु या बाबतीमध्ये मात्र बुद्धी नाही चांगली. असं होतं की शालेय विभागामध्ये एखादी बुद्धी चांगली असेल पण ब्रह्मविद्येमध्ये एखाद्याची बुद्धी चालत नाही, किंवा एखाद्याला शालेय विभागात त्याचं काही नसेल परंतु ब्रह्मविद्येमध्ये मात्र त्याची बुद्धी उत्तम प्रकारची उपयोगामध्ये येत असेल. कारण जेवढं शास्त्राला जन्म दिलेला असेल तेवढं त्या ठिकाणी ती बुद्धी जी आहे शास्त्राच्या ठिकाणी चालेल, आणि जेवढं अव्हेरण केलेलं असेल तेवढं त्या परमेश्वर देखील त्या जीवाचं अव्हेरण करत असतात. आता अव्हेरण म्हणजे कसं असतं की हे जसं या लेळेमध्ये आता अव्हेरण आहे तसं ते अव्हेरण आहे की ते म्हणतात की देवा आम्हासी विद्यामार्ग निरूपावे. विद्यामार्ग मध्ये काय आहे? सगळं देवतेंच्या विद्येचा भाग आहे. फक्त त्या विद्यामार्ग प्रकरणात फक्त 4च वचनं आपली आहेत. एक विद्या ते ब्रह्मविद्या, केवळाधार वेद, केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. बाकीचे जेवढे काही वचन आहेत त्याच्यामध्ये हे सगळे देवतेच्या विद्येच्या संदर्भातले आहेत. ते आपण रोज नाही वाचले तरी चालतात. फक्त परमेश्वराच्या संबंधित जी वचनं आहेत तेवढीच आपण वाचायची, कारण परमेश्वराचे ज्ञान मोचक सांगितलेलं आहे. आता जे मी बोलतोय ते मी माझं मत नाही बोलत, हे स्वामींचंच मत आहे. स्वामींनी आपल्याला ती एक माहिती दिलेली आहे की बाबा असं असं देखील आहे बरं का. आणि ती माहिती देण्याचं अजून एक उद्दिष्ट आहे की त्याचा कालावधी पण सांगितलेला आहे की कुठल्या देवतेचं फळ किती वर्षापर्यंत आहे, हे किती वर्षापर्यंत आहे, ते किती वर्षापर्यंत आहे.
मग चैतन्य देवता आहे, मग तिचं तर फळ जास्त असेल ना. ना तिचं पण फळ एवढंच आहे. तिचं फळ 10 लाख वर्षापासून तर ते 1 कोटी वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर परत मृत्यूलोकी येणं आहे. मग आम्हाला कायमस्वरूपी मोक्ष पाहिजे, अपेक्षित मोक्ष नको. आत्यंतिक मोक्ष पाहिजे, तो कुठे मिळेल? न मग तो चैतन्यापर परमेश्वर. म्हणजे मग तिथे काय होतं की बाकीची खालील सगळी जेवढी काही वचनं आहेत आमच्यासाठी बिनकामी होऊन जातात ते. कारण की आता आम्ही कुठे वळलो? आता आत्यंतिक मोक्षासाठी आम्ही चैतन्यापर परमेश्वराकडे निघालो. आता बाकीची वचनं आता आमच्यासाठी काही कामाची नाही. आम्हाला सगळं कळालं की ह्या पण देवताच आहेत, परमेश्वर नाही, त्याही देवताच आहे, परमेश्वर नाही. असं शोधत शोधत आम्ही आलो आणि मग चैतन्यापर परमेश्वराची ओळख झाल्यानंतर आता परत ही वचनं अभ्यासाची काही गरज आहे का आम्हाला? काही आवश्यकता नाही. एकदा स्वामी भेटले की मग इतर कोणाचीही चौकशी, इतर कोणाची माहिती काढण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही. आमच्या शांताबाई साहेब, त्यांनी केलं का एवढा सगळा अभ्यास? त्यांना परमेश्वराला शोधतही नाही आले ते, पण परमेश्वराची भेट त्यांनी जोडलेली होती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वर आणि त्यांची भेटही झाली. आणि महत्वपूर्ण आचार एवढंच ज्ञान त्यांना सांगितलंय. काय सांगितलं त्यांना? फक्त आचारापुरतं ज्ञान सांगितलं. हे खा, हे खाऊ नका, आणि अधिक काय विधी विधान आहे तो स्मरण वगैरे काय जे त्यांना सांगितलंय ते बस एवढंच सांगितलंय. बाकी काही सांगितलं नाही, खूप वारंवार नाही सांगितलं. आणि वरून परत स्वामी म्हणतात की येथून म्हणितले ते म्हातारी एसीची घडले. म्हणजे देवही आम्हाला ज्ञान रूपाने जे सांगतात ना, ते भरमसाठ सांगत नाही. भरमसाठ आहे ती माहिती आहे, परंतु ज्ञान मात्र मोजकं आहे जे आम्हाला करायचंय. अर्थात ज्ञान जीवाचं भरपूर आहे, देवतेचंही भरपूर ज्ञान आहे, प्रपंचाचंही भरपूर ज्ञान आहे, परमेश्वराचंही भरपूर ज्ञान आहे. माहिती म्हणजे त्यांच्या संदर्भात जर का माहिती काढायची झाली तर भरपूर कितीतरी जन्म घ्यावे लागतील. परंतु आम्हाला जर का मोक्ष पाहिजे असेल तर ही सगळी माहिती असणं अपेक्षित नाही. विशिष्ट माहिती अपेक्षित आहे की जेणेकरून तुमची योग्यता होईल आणि तुम्ही ईश्वर प्राप्तीकडे योग्यता तुमची वाढेल, अधिकार वाढेल. यासाठी काहीच गोष्टी आवश्यक आहेत. जसं आपल्या घरामध्ये सगळंच धान्य भरलेलं असतं, पण आजच्या स्वयंपाकाला सगळं धान्य उपयोगात आणतं का तुम्ही? नाही. आजच्या स्वयंपाकापुरतंच धान्य काय असेल तेच, बाकीचं कडधान्य वगैरे किंवा बाकीच्या वस्तू तुम्ही उपयोगात आणत नाही. ते तशाच असतात त्या. ते उद्या दुसरं काही बनवायचं तेव्हा ते दुसरं काहीतरी उपयोगी येईल, तेव्हा मग काल उपयोगी आणलेलं ते उपयोगी नाही येणार. म्हणजे जे बनवायचं आहे तेवढ्या पुरतं साहित्य आपल्याला अपेक्षित असतं. तसं ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून काय अपेक्षित आहे तर ते मोजकच स्वामींनी थोडक्यात सांगितलेलं आहे. अस्थिपरी प्रकरणामध्ये 5 ते 6 वचनांमध्ये स्वामींनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 4 पदार्थांची पैकी 3 पदार्थ जे जीव, देवता, परमेश्वर, प्रपंच यांची थोडक्यात जरी माहिती असेल तरीही चालते. की हे आमच्या काही उपयोगाचं नाही, प्रपंच आमच्या उपयोगाचा नाही, जीव आमच्या उपयोगाचे नाहीत, देवता आमच्या उपयोगाचे नाही. मग कोण? ना चैतन्यापर परमेश्वर. म्हणून सुरुवातीपासून तुम्हाला पूर्वी प्रकरणामध्ये पण परमेश्वरा बाकीचे 3 पदार्थ बाजूला केले जातात. आलं का पूर्वी प्रकरण लक्षात? एकाच वाक्यामध्ये सांगून टाकलं की कवणे करले मुंचीचे ना, विषय संपवला तिथे एकाच ओळीमध्ये. आणि पुढच्या ओळीपासनं काय सांगतात की एके परमेश्वरे विन, आणि मग ते परमेश्वर कसे आहेत आणि त्यांचं ऐकलं तरच मोक्ष मिळेल. पुढे पंचकृष्ण, पंचनाम परमेश्वरा संबंधितच आहे. अन्य व्यावृत्ती शेवटचं वचन, तिथेही जर का पूर्ण अन्य व्यावृत्ती वाचली तर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित शेवटच्या वचनाकडे होतं. विद्यामार्गामध्ये शेवटच्या वचनाकडे लक्ष केंद्रित होतं, म्हणजे जे काही 4 वचनं आहेत त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित होतं आपलं. आणि युग धर्मामध्ये पण ते तिथे सांगितलेलं आहे की शेवटचं वचन या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेडीजे, बाकी सगळं भेटणार आहे त्याच्यामध्ये. युग धर्मामध्ये जीव, देवता, प्रपंच सगळ्याची माहिती मिळेल.
पण आम्ही तर ते चैतन्यावर परमेश्वराबद्दल विचारतो, त्यांची माहिती मिळेल का? स्वामी म्हणतात नाही, या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे न पविजे, इथं जाणीव पण नाही आणि त्यांचं पावन देखील याची माहिती नाही आलेली याच्यामध्ये. मग ती कशी कळेल ना? परमेश्वर परमेश्वर जाणी जे परमेश्वर, म्हणजे त्या प्रत्येक प्रकरणामध्ये आम्हाला काय केलं जातंय? परमेश्वराकडे लक्ष केंद्रित केलं जातंय. स्वामींची सगळी वचनं बघा कुठे चाललेली आहेत. जीव देवता प्रपंचाची एक साधारणशी जी माहिती असावी ती आपल्याला असलीच पाहिजे, परंतु त्याची सखोल माहितीच्या मागे काही लागण्याची आवश्यकता नाही. जिथे आम्हाला पावन व्हायचंय त्या पदार्थाची म्हणजे परमेश्वराची मात्र आपण सखोल माहिती घेतली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की त्या परमेश्वराकडे पावन कसं व्हायचं, मग असं ती परिप्रकरण आहे. आणि त्याचं विश्लेषण आचार प्रकरण आहे, त्याचं विश्लेषण आचार माळिका प्रकरण आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या वचनाकडे आपल्याला अधिक लक्ष केंद्रित आपण करून जर का आचार केला, कारण वासनिकांना नुसताच अभ्यास नाही करायचा आहे, वासनिकांना प्रपंच करून अभ्यासही करायचा आणि अभ्यास करून मग आचरण पण करायचं आणि ते आचरण ईश्वराच्या पसंतीस पण उतरलं पाहिजे. म्हणजे इत्यादी तुमच्याकडे एवढं मोठं कालावधी आहे का, एवढा मोठा वेळ आपल्याकडे आहे का? म्हणून तेवढ्या पुरतं आचारापुरतं ज्ञान, परमेश्वर प्राप्तीपुरतं ज्ञान हे अधिक प्रमाणामध्ये आणि आचरण सर्वात महत्वाचं. म्हणजे की एक विशिष्ट वेळ अभ्यास करा आणि विशिष्ट वेळ आचरण असं नाही. सेम टाइम म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता त्याच वेळेला तुमचं काही गोष्टींचं आचरण जे आहे ते सुरू झालं पाहिजे. तुम्ही म्हटलं की आम्ही आधी अभ्यास करणार आहोत आणि मग आचरण करणार आहोत, तर तसं चालणार नाही. जसं जसं तुम्ही अभ्यास कराल आणि जसं जसं आचरण कराल तशी तशी योग्यता वाढेल आणि तसं तसं ज्ञान घेण्याचं अजून जे काही आपलं अधिकार आहे तोही त्याच्यामुळे योग्यतेमुळे वाढत राहतो. आणि म्हणून याकडे आपण अधिक प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. परंतु दादोस जे आहेत ते देवतेचे विद्यावंत आहेत आणि एका साधनावर दुसरं साधन नाही. आमच्या स्वामींनी त्यांना अनेक वेळा या न त्या माध्यमातनं त्यांना इकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जीवाचा अनधिकार किंवा बुद्धीचा अनधिकार अशा प्रकारचा असतो की त्याच्यामुळे तो ईश्वराकडे ओढल्या जात नाही. आणि म्हणून ते आमच्या स्वामींना म्हणतात की गोसावी आम्हासी विद्या मार्ग निरूपावे, देवानी आम्हाला विद्या मार्ग निरूपण करावं. स्वामी त्यांना काय म्हणतात? येथ एकी ब्रह्मविद्या असे ते पुसीजे ते चर्चिजे नाका. आता मी जे सांगितलं तुम्हाला विद्या मार्गातली किती वचनं वाचायची? 4च. आता हे मी म्हणत नाहीये, त्याला या लिळेचं प्रमाण आहे. ते म्हणतात आम्हाला विद्या मार्ग सांगा. स्वामी काय म्हणतात? विद्या मार्गापेक्षा आमच्याकडे ब्रह्मविद्या आहे ती विचारा. विद्या मार्गामध्ये त्या ब्रह्मविद्येचे पण 4 वचनं स्वामींनी सांगितलेले आहेत. ब्रह्म म्हणजे व्यापक जे परमेश्वर आहेत त्यांची जी विद्या आहे ती ब्रह्मविद्या आहे, त्याबद्दल विचारा आम्हाला. म्हणजे परमेश्वराला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, आपण कुठलं ज्ञान परमेश्वराकडनं घ्यावं, हे परमेश्वराला काय अपेक्षित आहे आम्हाला ते कळालं पाहिजे, ते आम्हाला लक्षात आलं पाहिजे. आम्ही परमेश्वर भेटल्यानंतर देखील जर का परमेश्वराकडे इतर गोष्टींचीच माहिती काढत असू तर तसं चालणार नाही. त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे ते देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, अवतार झालेला आहे, त्याच गोष्टी त्यांना विचारल्या पाहिजेत. एरवी मग काही लोक आम्हाला हे पण विचारतात, बाबा आमच्या ते मुलीचं लग्न होत नाही, मग त्यासाठी काय करावं? आता हे बाबांकडे विचारू नये कुठल्याच. काही बाबा सांगत असतील, परंतु आमच्याकडे हा प्रश्न विचारू नये. एकाने मला हे केलं की माझ्या मुलाचं लग्न लावून द्याल का? म्हटलं नाही, मला काही येत नाही ते. त्यामुळे तुम्ही साधू झाले आणि तुम्हाला लग्न लावता कसं नाही? म्हटलं मला दीक्षा देता येते. तुमच्या मुलाला जर का अनुसरण घ्यायचं असेल तर मी आत्ता येतो, म्हटलं अनुसरण देता येईल मला.
परंतु आम्ही म्हणते, त्यांना मी नंतर सांगितलं आम्ही काय याच्यासाठी साधू झालेलो नाही. ते थोडे उद्धटपणे बोलले. मी पण त्यांना सौम्य भाषेमध्येच त्यांना ते सांगितलं काय ते वगैरे. नंतर मग त्यांनी माफी मागितली की माझं चुकलं वगैरे वगैरे. परंतु जे निवृत्त आहेत त्यांच्याकडे तुम्ही प्रवृत्ताचं जे काय आहे ते बोलत बसण्यात काही अर्थ नाही. याचं प्रमाण आपल्याला शांताबाईसांचं घेता येईल की शांताबाईसा समोर कोणाच्या बसलेत स्वामींच्या, दुःख कोणाचं करतायत, मुलाचं दुःख करतायत. स्वाभाविकच आहे, त्यांना ते दुःख एवढं झालेलं आहे. त्याच्यामुळे स्वामी कोणी भेटलं आणि दुःख ऐकणारा माणूस भेटला ना की आपण सगळं दुःख बाहेर काढत असतो. स्वाभाविक आहे ते. परंतु स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, थांबवलंय की बाई दुःख करू नका. आता त्या ठिकाणी जे घडलंय ते घडलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी जे काही दृष्टांत त्यांना दिला सोन्याच्या फळीचा किंवा जे काही निरूपण केलं त्या माध्यमातनं त्यांचं जे काही अंतःकरण आहे ते निवालेलं आहे. आणि म्हणून आपण जे परमेश्वर धर्माला जे आहेत त्यांच्याकडे आपण प्रापंचिक जो काही भाग आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपण त्यांच्याशी डिस्कस करू नये, जास्त प्रमाणात त्यांच्याशी ते बाबतीमध्ये बोलू नये, याची काळजी आपण आपली घेतली पाहिजे. ब्रह्मविद्या ज्ञानाची समस्या फक्त ज्ञानी व्यक्तीकडनंच, मानव पंथाचे जे साधक आहेत, वासनिक आहेत, त्यांच्याकडनं सोडवता येऊ शकते. म्हणून त्यांच्याकडनं तेवढ्याच समस्येवर आपण जास्तीत जास्त डिस्कस करावं. आणि याही उपरांत म्हणजे स्मरण ही साधना आपल्यासाठी सर्वार्थाने उपयुक्त आहे. थोडी शांतता ठेवून जर का आपण स्मरण वगैरे केलं तर सगळ्याच गोष्टींचे मार्ग जे आहेत ते निघत असतात. आणि म्हणून आमचे स्वामी काय सांगतात त्यांना की येथ एक ब्रह्मविद्या असे, ब्रह्मविद्या पण आमच्याकडे आहे, त्याबद्दल पण कधीतरी तुम्ही बोला, पुसीजे चर्चीजे ना. आम्हाला आधी विचारा त्या ब्रह्मविद्येबद्दल आणि नंतर त्या ब्रह्मविद्येबद्दल चर्चा करा. आधी विचारावं लागेल, म्हणजे आधी माहिती काढावी लागेल. आणि माहिती जी काढलेली आहे ती समजली नाही तर मग त्याच्यावर चर्चा करावी लागते. एकदम चर्चा नाही, आधी माहिती आणि मग चर्चा. ना जी आपली ब्रह्मविद्या राया राणी करावी, ते म्हणतात नाही, तुमची ब्रह्मविद्या जी आहे ती राया राणी करावी, म्हणजे ते मोठ्या लोकांना सांगा. बाकी आमचे विद्या मार्गची ते आम्हा निरूपावे, आम्हाला आमचं विद्या मार्गच निरूपण करावं है ना. आपले उपदेशी मंडळी पण भरपूर असतात, ते त्यांना काही ज्ञानाचं विचारलं ते म्हणतात बाबा ते काय आपल्या डोक्यात जाते, डोक्याहून जातं सगळं. मला असं वाटतं मी खूप उंच बसतो म्हणून डोक्याहून जातं का ते, आणि तुम्ही लोक खाली बसता म्हणून डोक्यात जात नाही का ते, असं आहे का काही? नाही, कारण की त्याच्याविषयी बुद्धी नाही आहे. त्या ज्ञान ऐकताना जी बुद्धी असली पाहिजे. बघा मागच्या दृष्टांतामध्ये काय आहे, अनधिकार्य विसरेती पण वासना उरलीची असते, त्याची तळमळ आहे, त्याला कळत नाही ज्ञान काय चाललंय, परंतु त्याची ऐकण्याची मात्र तळमळ आहे, आवड आहे, म्हणून परमेश्वर पुढती पुढती निरूपिती. आणि या दृष्टांतामध्ये पण विसरणारच माणूस आहे, पण त्याची बुद्धी नाही आहे ते ज्ञानाविषयी, म्हणून परमेश्वर उपेक्षिती. बघा फरक तेवढाच आहे, दोघंही विसरणारेच आहे, पण एकाची तळमळ आहे आणि एकाची तळमळ नाही. एकाला परमेश्वर पुढती पुढती निरूपतात आणि एकाला उपेक्षित येते. म्हणजे इत्यादी प्रकारे लगेच फरक पडतो. आपली जी बुद्धी आहे ती कशा प्रकारे कुठे कार्य करते, सकारात्मक की नकारात्मक, त्यावर सगळं कार्य अवलंबून आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आपली ब्रह्मविद्या ती राया राणी करावी. आणि आमचे विद्या मार्गचे, म्हणजे आमचे विद्या मार्गची ते आम्हा निरूपावे. आणि यावरी गोसावी घासाचा दृष्टांत, तुपा भाताच्या घासाचा दृष्टांत स्वामी निरूपण करतात. आणि मग दादोसांनी काय केलेलं आहे की स्वामींना विनंती केली, जी जी गोसावी परमेश्वरू जो जे मागे ते तया देती तरी आम्हा हेची निरपी जोजी. म्हणजे हे काय झालं, हा बुद्धी दोष आहे. म्हणजे समजावून सांगितल्यानंतर देखील ज्याला समजत नाही तो बुद्धिवान असून सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये दोष आहे. कधी कधी असं म्हणतात की अज्ञान व्यक्तीला काही सांगणं सोपं असतं, परंतु अन्यथा ज्ञानी व्यक्तीला समजून सांगणं खूप अवघड असतं बरं का. अन्यथा ज्ञानी व्यक्तीच्या डोक्यामध्ये
एक कुठला तरी विषय पक्का झालेला असतो, तो त्याच्यातनं बाहेरच पडत नाही. म्हणजे तुपा भाताच्या घासाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. आणि मग रामदेव विचारतात की परमेश्वर जे काही कोणी आलं की ते देतात, मग त्यापेक्षा आम्ही तुम्हाला ब्रह्मविद्येच्या ऐवजी विद्यामार्ग मागतो आहोत, तो विद्यामार्गच द्या आम्हाला. मग स्वामींनी विद्यामार्ग निरूपण त्यांना केलेला आहे. यावर भटोबासांनी विचारले, जीजी विद्यामार्गू परमेश्वर जीवासी कैस्या परी देती. सर्वज्ञ म्हटले, साक्षात्कारे देती का अधिकरणाद्वारे देती. आता याच्यामध्ये विद्यामार्गामध्ये दोन्ही भाग आलेले आहेत. ब्रह्मविद्येचाही भाग आलेला आहे आणि देवतेंच्या विद्येचा पण भाग आलेला आहे. तर परमेश्वर आपली विद्या, ब्रह्मविद्या जी सांगितलेली आहे ती जीवाला कशी देतात ना, साक्षात्कारे द्वेती. स्वतः परमेश्वर माहीम भट्टांना, भट्टोबासांना, महादाईसांना दिलं तसं देतात. किंवा अधिकरणाद्वारे देती म्हणजे नंतरच्या काळामध्ये भट्टोबासांपासून आतापर्यंतच्या अधिकरणांच्या माध्यमातून जसं जीवांना ज्ञान दिलेलं आहे, शब्द ज्ञान दिलेलं आहे, आणि बोध मात्र परमेश्वर स्वतः देतात. जी जी स्वीकरिती कैसी. स्वामी म्हणतात, परमेश्वर स्वयंविद्या स्वीकरिती जैसे द्वारावती कारा श्री चांगदेव राऊळ. म्हणजे परमेश्वर स्वयंविद्या स्वीकारतात आणि जैसे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ. यावरी महादाईसे पुसली तिची द्वारावतीकारापासून कवणासी काही झाले. कुणाला काय झालं त्यांच्यापासून. म्हणतात, बाई द्वारावतीकारापासून अनंत सिद्धी, अनंत प्रगटलिया. सुपेनी हाणती त्यासी मार्ग प्रगटती, खराटेनी हाणती त्यासी विद्या प्रगटिती. आता इथे देवतेंच्या विद्येबद्दल सांगितलेलं आहे. आणि श्री चक्रपाणी महाराज हे आवरदातृत्व करणारे आहेत आणि परदातृत्वही ते करू शकतात. परंतु सध्या त्यांनी आवरदातृत्वाचा जो काही भाग आहे, नियम आहे, तो स्वीकारलेला आहे. तेथूनही दुंडी राऊळ आहेत, त्यांना मंत्र जाती विधीत सांगितलं. जीजी विद्या कवणासी झाली. स्वामी म्हणतात, बाई तेथूनही 52 पुरुषा विद्यादान, म्हणजे 52 पुरुषांना विद्यादान दिलेलं आहे. 84 शिल्पविद्या आणि 52 स्थूळ विद्या, अशा एकूण 136 विद्या श्री चक्रपाणी महाराजांपासून झालेल्या आहेत. आणि मग पुढे स्वामींनी काही विद्या मार्गाच्या संदर्भामध्ये काही विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे आणि काही वचनं सांगितलेली आहेत. ते तुम्ही वचन वचनार्थ जेव्हा घोकाल तेव्हा त्याच्यामध्ये हा विषय तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि रामदेव विचारतात, जी जी विद्या झाल्या काही होय. त्यांनी विचारलं, हे जे काही देवतेंच्या विद्या आहेत, जे दादोसांचा कल कुठे आहे. विद्यामार्गामध्ये परमेश्वराच्याही ब्रह्मविद्येबद्दल सांगितलं गेलं, देवतेच्याही विद्येबद्दल सांगितलं गेलं, परंतु त्यांचा कल काय विचारण्यामध्ये आहे की विद्या जर का झाल्या, देवतेची विद्या आहे ती झाली, तर मग पुढे काय होतं बरं न. स्वामी सांगतात, सहस्र वर्षे आयुष्य, 1000 वर्षाचं आयुष्य. जर का कर्मभूमीच्या देवतेची विद्या झाली तर कर्मभूमीच्या मनुष्याचं आयुष्य किती आहे. आता इथल्या कलियुगातल्या 100 वर्ष आहे. कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष. कलियुगाची जी अधिष्ठात्री देवता आहे, खालील तिन्ही स्थानीच्या देवता आहेत, मग त्यांची विद्या झाली तर विद्येचं आयुष्य 1000 वर्ष. म्हणजे जे लेपाचं आयुष्य आहे 100 वर्ष, त्याच्या 10पट विद्येचं आयुष्य असतं. मग ती जी देवतेची विद्या झाली, आता या ठिकाणी 1000 वर्षाचं विद्येचं आयुष्य आणि 10,000 वर्ष विद्येचं साध्य आयुष्य त्याच्यामध्ये होणार. म्हणजे विद्येचं जे फळ होणार ते 10,000 वर्षाचं होणार आहे. आता हे जर का आपण अभ्यासात बसलो तर आपल्याला कोणाला जायचं का देवतेच्या विद्येला. 1 कोटीचं पण आहे बरं का मायेचं. जायचं का तिकडे. जायचं कोणालाच नाही आहे. मग अभ्यासायचं का ते. अभ्यासण्याची पण तेवढी काही आवश्यकता नाही. 1000 वर्षाचं आयुष्य मिळेल. राय ईश्वरत्वे मानिती, आणि जे काही राजा वगैरे जे आहे ते ईश्वरत्वे मानिती, म्हणजे राजा देखील त्या व्यक्तीचा चमत्कार विद्यावंताचा वगैरे बघून त्याला ईश्वर म्हणून त्याला मानतो.
त्रिकाळ ज्ञान, त्रिकाळ ज्ञान त्याच्यामुळे होतं. गत भविष्य वर्तमान इतुके प्रगटे, म्हणजे ह्या गोष्टी त्या विद्येसोबत लगेच मिळतात. आचार्य विचारतात, जी जी बहिर्यागे फळी अंतराय असे तैसे विद्या असे की नसे. म्हणजे बहिर्याग जर का साधन आचरलं, बहिर्याग साधन कशामध्ये सांगितलं? युग धर्म प्रकरणात सांगितलं. आत्मोपास्ती, भक्ती, याग आणि तीर्थक्षेत्र व्रतदान हे साधन आचरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही त्या जीवाला. ते जेव्हा त्याच्या फळाची परवड येईल तेव्हा, तोपर्यंत ते फळांतराय आहे. तसं विद्येने फळांतराय असतो का? तर स्वामी सांगतात, विद्ये निरंतर फळ, विद्येच्या नंतर चरित झाली विद्या की लगेच फळ त्याचं मिळतं. भोगाची तरी विद्ये कवन फळ आणि बहिर्यागे कवन फळ. विद्येमुळे कुठलं फळ मिळतं आणि बहिर्यागामध्ये कुठलं फळ मिळतं? तर स्वामी सांगतात, ज्याची अंतर्यागे पाविजे त्याची बहिर्यागे पाविजे. ज्याची अंतर्यागे पाविजे त्याची बहिर्यागे पाविजे, म्हणजे हे वचन देवतेच्या साधनालाही आणि परमेश्वराकडे पण हे बऱ्यापैकी बसतं बरं का. जर का आपण एक प्राप्ती म्हटली, सद्ब्रह्म प्राप्ती नाही, फक्त ईश्वर प्राप्तीच आहे असं जर का म्हटलं, ज्ञानीय सुद्धा कोरडे गुणे ईश्वर प्राप्तीलाच जाईल आणि प्रेमीय सुद्धा ओलेनी गुणे ईश्वर प्राप्तीलाच जाईल. फक्त प्रेमी हे लवकर प्राप्तीला जातील अल्पकाळेची, आणि ज्ञानीयांना थोडा वेळ लागेल, पण जाणार मात्र ईश्वर प्राप्तीला. असं म्हटलं तर ज्याची अंतर्यागे पाविजे त्याची बहिर्यागे पाविजे. अंतर्यागे म्हणजे प्रेम साधनाने जे मिळणार आहे त्याची बहिर्यागे पाविजे, म्हणजे ज्ञान साधनाने देखील तेच मिळणार आहे. आणि दोन प्राप्ती जर का म्हटल्या तर मग तो अर्थ वेगळा होतो. आणि देवतेच्या ह्याच्यामध्ये अंतर्याग बहिर्याग दोन्हीनी एकाच ठिकाणची प्राप्ती त्या जीवाला होत असते. आणि मग पुढे जी जी परमेश्वर स्वयंविद्या देतील ती देवता काही ना. देवता कशा विद्या देतात बरं? ना निमित्त्या ते साक्षी करून देवता विद्या दे, म्हणजे विद्यावंताला निमित्त करून देवता त्या जीवाला विद्या देत असते. तैसेची रामदेव दंडवते करुनी बळे ग्रामासी गेले. आता हे जे काय आहे हे निरूपण त्यांनी ऐकलं आणि त्यांना त्याच्यातली माहिती काहीच नव्हती. आमच्या स्वामींनी त्यांना बऱ्यापैकी विश्लेषण केलेलं आहे, सगळंच काही केलं नाही. कारण की स्वामी सांगतात की मेरू एसनी कडीत आणि पृथ्वी असणं सगळं जर का जी काही पृथ्वी आहे त्याची पाटी केली आणि मेरूची जर का खडी लेखणी केली तरीही देवता चक्र उधारूनच सरे, म्हणजे देवतेबद्दल पूर्ण माहिती लिहिल्या जाणार नाही, एवढी बारीक सारीक माहिती देवतेची आहे. आणि म्हणून सगळंच काही देवाने निरूपण केलं असं नाही, पण त्यांच्या कामापुरतं त्यांना सांगितलं. आणि त्यांना पण जेवढं काही समजत आहे विचारावं तेवढं त्यांनी त्याच्यातनं विचारलेलं आहे. आणि मग रामदेव दंडवते करुनी बळेग्रामला त्यांच्या गावाला ते गेलेले आहेत. ते तर अवघा महाजनापासी विद्यामार्ग निरूपण केले. मग आता आपली विद्वत्ता कशी सादर करायची जे कोणाला नाही माहिती. आता आमच्या स्वामींनी जे सांगितलेलं आहे ते देवता विद्यावंतालाही नाही माहिती, देवतेची विद्या ज्याला झालेली आहे त्यालाही नाही माहिती, देवतेचं साधन आचरणारा जो व्यक्ती त्याला पण नाही माहिती आहे. ते आमच्या स्वामींनी सांगितलं. स्वामी तर बाई ते केवी जाणती, म्हणजे हे वाक्य सर्व ठिकाणी आहे. आमचे स्वामी जे सांगतात, परमेश्वर अवतार जे सांगतात ते त्या साधनाचं आचरण करणाऱ्या लोकांना देखील ते माहिती नाही आहे. आणि म्हणून स्वामींनी जे सांगितलं ते तेवढ्या भागामध्ये ते कोणालाच माहिती नाही. आणि म्हणून दादोसांना असं वाटलं की आपल्याकडे एक नवीन माहिती आलेली आहे, मग आपण जर का ती लोकांतात जाऊन सांगितली की अजून आपला मान सन्मान जो आहे, प्रतिष्ठा जी आहे ती आपली वाढणार आहे. आणि म्हणून ते गेले. आणि मग सेनपुंजिता मोठा पोह घेऊनी धाकुट्या पोहावरी घालिती, आणि म्हणती हे महाण्णव आण्णवात घातले. आणि त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने तिथे आण्णव महाण्णव शाक्य शांभव जे आहे विद्यामार्गामध्ये पण सांगितलं ना, तर त्या पद्धतीने ते ऐकलं एक आणि सांगितलं वेगळ्या पद्धतीने. आपण कधी कधी काय करत असतो की
जे काही आपण श्रवण केलेलं आहे ते श्रवण केल्यानंतर आपल्याला ते समजलंय असं आपल्याला वाटतं बरं का. परंतु वास्तविक कधी कधी आपल्याला ते समजलेलं नसतं, किंवा समजलेलं असेल आणि जर का ते आपल्याला सांगायला लावलं तर ते आपल्याला सांगता येत नसतं. ते आपण काहीतरी वेगळंच सांगत असतो त्यावेळेला. जसं ते गायन करणारे असतात ना, ते सुरामध्ये गातात आणि ज्याला गायन कला नाहीये पण जो तरी पण तो गातो, त्याला वाटतं की आपला आवाज खूप सुरात आहे बरं का, चांगला लागलेला आहे, पण त्याचा आवाज वेगळीकडे, ते पेटीचे सूर वेगळीकडे चालू असतात, पण ते त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. तसं एखादा विषय मला समजलेला आहे असं मला वाटतं, पण ते समजावून सांगताना त्याचा एक वेगळाच भाग मी सांगत असतो. म्हणजे वास्तविकता वेगळी असते आणि मी सांगताना काहीतरी वेगळं सांगतो, असं होऊ शकतं बरं का. आणि म्हणून आमचे स्वामी, तो त्या दिवशी आपण जसं सांगितलं की स्वामी सांगतात की म्हणा बरं काय ऐकलं तुम्ही, सांगा बरं आम्हाला. तेव्हा त्यांना ते सांगतात, पण स्वामी म्हणतात तुम्हाला वाटतं बरं का तुम्हाला समजलंय, पण तुम्हाला समजलेलंच नाहीये. परत स्वामी सांगतात आता सांगा बरं. मग ते सांगतात, तर स्वामी म्हणतात तुम्हाला समजलंय बरं का, पण तुम्हाला सांगता येऊन नाही राहिलं. कधी कधी आम्ही कोणाच्या घरी जातो ना, त्यांना पत्ता जर का विचारला तर ते पत्ताच सांगता येत नाही त्यांना. स्वतःच्या घरचा पत्ता नाही सांगता येत काही लोकांना. आणि माझ्या अनुभवानुसार खूप लोकांना सांगताच येत नाही पत्ता. ते काहीतरी वेगळं सांगत असतात, आम्हाला त्याच्यातनं काहीतरी वेगळं कळतं. आपल्याला वाटतं की आपण बरोबर बोलतोय, परंतु ते बरोबर नसतं, ते कुठेतरी चुकीचं असतं. म्हणून स्वामी सांगतात की तुम्हाला समजलेलं आहे पण तुम्हाला सांगता येऊन नाही राहिलं. मग परत स्वामी सांगतात पुढती पुढती निरूपिती. का निरूपिती? आणि वासना उरलीची असे, त्यांना असं वाटतंय की अजून आम्हाला कळायला पाहिजे, देवानी परत सांगितलं पाहिजे, देवानी परत सांगितलं पाहिजे, असं त्यांना मनात वाटतं. म्हणून स्वामी सांगतात. आणि त्या सगळ्यांना सांगण्याला निमित्त कोण आहेत? आमचे भटोबास आहेत. भटोबास मुख्य करून सगळ्यांना निरूपण करतात. कदाचित बाकीच्यांची ऐकायची इच्छा आहे की नाही आहे, पण भटोबासांची ऐकायची इच्छा आहे, त्यांच्यामुळे बाकीच्यांना ऐकायला मिळतं. ते निरूपणाला येणाऱ्या सगळ्यांनाच निरूपण ऐकायचं असतं असं काही नाही. काहींना ऐकायचं असतं आणि काहींना आल्यानंतर मग ऐकूसं वाटतं. आधी त्यांचं काही हे नसतं की निरूपण ऐकायचंच आहे किंवा ते ऐकलंच पाहिजे, आम्हाला महिन्यातनं एकदा तरी निरूपण झालंच पाहिजे, असं काही नसतं. आणि काहींना तर म्हणजे सतत निरूपण ऐकण्याचा एक व्यासंग असतो. आणि काहींना निरूपण ऐकताना वाटतं की नाही आपण पण ऐकलं पाहिजे बरं का, म्हणजे नंतर तो भाग तयार होत असतो. आणि काहींना म्हणजे पूर्ण निरूपण काय झालं हेच कळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे ऐकण्याची जी काही इच्छा असते, माझं म्हणणं आहे की सगळेच अनधिकारी आहेत. अनधिकार असणं हा दोष नाही आहे, परंतु त्याविषयी तळमळ नसणे हा दोष आहे. आणि अधिकार प्राप्त करणं एकदम सोपं काम आहे, खूप काही कठीण नाहीये ते. तुम्ही जर का तळमळ ठेवली, देवाला प्रार्थना केली, तर नसलेला अधिकार येऊन जातो. अपुलांच्या बाबतीत झालं की नाही झालं? प्रार्थना विनंती योग्य पद्धतीने जर का केली, स्मरण त्यासाठी योग्य पद्धतीने केलं, तर स्वामी तर सांगतात की ज्ञानियाला प्रेम देखील होऊ शकतं, इथपर्यंत स्वामी सांगतात. म्हणजे या टोकाहून त्या टोकाला सरळ जाता येतं आपल्याला. म्हणजे आपल्याला फक्त तळमळ असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात परत त्यांना तिसऱ्यांदा आणि म्हणतात पा म्हणा आता. आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा स्वामी म्हणतात आता तुम्हाला समजलं पण, आणि तुम्ही सांगूही शकता, एवढी क्षमता तुमच्यामध्ये तयार झाली. म्हणून लीळा आपल्याला माहिती नाहीत का? लीळा माहिती आहेत पण आपल्याला सांगता येत नाहीत. आणि मग अजून पुन्हा एकदा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला लीळा माहिती पण होईल आणि सांगता पण येईल. आम्हाला लीळा सांगता आल्या पाहिजेत बरं का, नुसती माहिती असून नाही चालणार. ती लीळा समजावून सांगता आली पाहिजे दुसऱ्याला, तेव्हा आपल्याला काही अंशी समजत असते. जसं मी अध्ययन केलं आणि आता मी समजा अध्ययन शिकवतोय, आता मला हे लक्षात आलं की स्वतः अध्ययन करणं सोपं असतं, पण दुसऱ्याकडनं अभ्यास करून घेणं आणि दुसऱ्याला तो विषय समजून सांगणं हे अभ्यास करण्यापेक्षा कठीण असतं. अभ्यास करणं सोपं काम आहे,
पण तो विषय दुसऱ्यांपुढे प्रतिपादित करणं हा त्याच्यापेक्षा कठीण भाग आहे. त्यासाठी आपल्याला एक पाऊल अजून पुढे जावं लागत असतं. आणि म्हणून आपल्याला लीळा ही समजवून देखील सांगता आली पाहिजे समोरच्याला. एवढ्या प्रमाणात लीळा आपल्यामध्ये झिरपली पाहिजे अंतकरणामध्ये. पण दादोसांना मात्र विषय शाब्दिके ऐकला पण समजला नाही त्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीने सांगितला की सेनपुंजी म्हणजे सेन गोळा करणारी जी आहे ती सेनपुंजिता, म्हणजे सेन गोळा करत असताना ती काय करते, तो सेनाचा जो पो असतो त्याच्यामध्ये ती मोठा पो म्हणजे मोठा जो भाग आहे तो उचलून तो धाकुट्या पोहावरी घालीती, म्हणजे तो धाकुट्यावर टाकते आणि म्हणती हे महानव अन्नवात घातले, महानव अन्नवात गेले. जसं संहार प्रकरणामध्ये येतं ना, विलया जाय विलया जाय विखो इंद्री इंद्री अंतकरणी अंतकरण देही देही विदेही विलया जाय, म्हणजे ते याच्यामध्ये विलीन होतं. याच्यात मुळात ते त्याच्यात विलीन नाही होत, ते फक्त विस्गळीत होतं आणि ते त्याच्यासारखं होतं. तत्सादृश्य होय असं त्याचा अर्थ केला जातो. आणि यांनी काय सांगितलं, महानव अन्नवाट टाकलं, परंतु उदाहरण मात्र त्या शेणाचं त्यांनी दिलेलं आहे. त्यावरी धाकुटा थोरावरी घालीती आणि म्हणती हे अन्नव महान्नवात घातले, अशा प्रकारे त्यांनी ती माहिती दिली. ऐसा अनादरे नाच होऊ लागला, अशा प्रकारे त्यांनी तो प्रयोग करून दाखवला असेल तर तो अनादरे नाच होऊ लागला. म्हणजे काय झालं की गोवळ रुवे ही अण्णव महाण्णव ऐशी देवतांची नावे घेती, ते गोवळ म्हणजे गायी राखणारे गुराखी वगैरे हे देखील अण्णव महाण्णव, कारण की त्यांना ते शेण दिसलं की ते मोठा पोप दिसला की ते महाण्णव, छोटा पोप दिसला की ते अण्णव, असं काहीतरी त्यांचा तो खेळ झाला अक्षरशः. ती उपाधी ऐकून गोसावियांपाशी आले आणि जानोपाद्यांनी ते सगळं बघितलं, ऐकलं, माहिती पडलं. आणि ते जेव्हा स्वामींकडे आले आणि स्वामींना त्यांनी सांगितलं, आणि मग स्वामी म्हणतात, बटिका पोरा जीवासी सामग्री झाली तरी बाहेरी गाली त्यावेळूची न लगे. म्हणजे एखाद्याला जर का काही माहिती झाली तर ती समोरच्यांना आपण कधी सांगतो. अन्य वार्तेच्या बाबतीत असतं ना की तुम्हाला कळलं का ते काय, म्हणजे त्यांनी विचारलं नसतं, त्यांना काही माहीत नसतं, पण आपल्याला माहिती झालेलं आहे. ते कुणाला तरी सांगायचं आहे आपल्याला, आणि कुणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही बरं का. ऑक्सिजन कमी झाल्यासारखं वाटतं, आणि ते कुणाला सांगितलं की एकदम बरं वाटतं की हां आता बरं वाटून राहिलं बरं का. म्हणजे आपल्याकडे असलेली नाविन्यपूर्ण माहिती कुणाला तरी ती सांगावी, अशा दृष्टीने त्यांनी काय केलेलं आहे की जी सामुग्री प्राप्त झाली तर त्या सामुग्रीचं चिंतन आधी करावं. कुठली गोष्ट लगेच सांगायची नसते, ती लगेच सांगणं म्हणजे काय आहे की ते कुठल्याही प्रकारची परिपक्वता न येणं, आणि न येता ते सांगितलं आपण तर त्यातनं आपल्याला काही कळत नाही. कुठलाही विषय जर का आपण ऐकलं तर त्याचं चिंतन करावं, त्याच्याबद्दल चर्चा करावी, त्याच्याबद्दल परत चिंतन करावं, काही आक्षेप खंडन प्रश्न उत्तर अशा प्रकारे तो विषय पूर्ण लक्षात घ्यावा. आणि मग जेव्हा केव्हा चर्चेचा भाग असेल मग तेव्हा तो आपण बोलला पाहिजे. परंतु बाहेरी घालिता वेळूची न लगे, म्हणजे माहिती झाली की लगेच सांगावं कोणाला तरी आणि प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यावी, अशा प्रकारचा भाव दादोसांचा आहे. आणि यावरी गोसावी भक्तजना ते म्हणितले कवणी एकू धातुरवादी असे. आणि मग या ठिकाणी स्वामींनी जो दृष्टांत सांगितलेला आहे तो आज आपण घेतो आहोत. 45 क्रमांकाचा कपाळ परीक्षेचा. कपाळ परीक्षा म्हणजे नेमकं काय, म्हणजे या दृष्टांतात सांगितलं म्हणून आम्हाला कळालं बरं का, नाही तर आम्हाला हे माहिती नव्हतं असं काही असतं म्हणून. स्वामी सांगतात की कवणी एकू धातुरवादी असे. धातुरवादी म्हणजे धातूचं सोनं करण्याची किमया. धातुरवाद म्हणजे धातूचं सोनं करण्याची किमया, आणि धातुरवादी म्हणजे धातूचं सोनं करणारा तो किमयागार, त्याला म्हणतात धातुरवादी. आणि कुणीतरी तो धातुरवादी आहे तो रण शोधू जाय. रण म्हणजे युद्धभूमी, आणि रण म्हणजे युद्धभूमी ज्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे नुकतंच, आणि त्यामध्ये रण शोधू जाय म्हणजे
मृत शरीर तो शोधायला जातो आणि रण पडिले असे म्हणजे तिथे रण पडलेलं आहे, म्हणजे युद्धामध्ये ठार झालेले जे सैनिक आहेत, मेलेले सैनिक आहेत, ते तिथे पडलेले आहेत भरपूरशे, त्यांचे शव पडलेले आहेत. तो एकाची एक कानी काडी घाली, तो काय करतो, त्याच्याकडे जी काही काडी आहे ती धातूची असेल, कसली असेल, तो एका प्रेताच्या कानामध्ये ती काडी तो घालतो. हे बघितलंय तुम्ही कधी? ऐकलं का? नाही. लीळा चरित्रामध्ये किंवा स्वामींनी निरूपण केलेल्या अनेक गोष्टींमधनं आम्हाला जनरल नॉलेज पण मिळतं बरं का. नुसतंच आध्यात्मिक ज्ञान मिळतं असं नाही, त्याच्यामध्ये ह्या सुद्धा भरपूरशा माहित्या आम्हाला मिळतात. जसं मी सांगितलं की मासळी अशी आहे, ते पाणी आणतो वितू वितू जाय आणि त्या ते मागवते परतून दृष्टी पाय. हे विज्ञानामध्ये आलंय का? हे आम्हाला दृष्टांतामध्ये कळालं की हे सुद्धा एक वेगळी माहिती आहे. किंवा कासवीच्या दृष्टांतात जे सांगितलं, आयलाडी आणि ते पैलाडी आणि तेथून त्या ते अंतकरणी आठवे, हे पण आम्हाला असं माहिती नाही, स्वामींच्या दृष्टांतातनं आम्हाला माहिती झालं. कुकडीच्या बाबतीमध्ये माहिती आहे, परंतु त्याच्यातनं अमृत कळा असे ते संचरे, हे मात्र आम्हाला स्वामींच्या दृष्टांतातनं ते कळालेलं आहे. किंवा शब्दवेधी रस असतो, हे आम्हाला स्वामींच्या दृष्टांतातनं कळालेलं आहे. तसं हा जो काही भाग आहे की तो एकाच्या कानामध्ये काडी घालतो आणि काय होतं, ते एरी कानी निघे, दुसऱ्या कानातनं ती काडी बाहेर जाते. मग ते सांडी तो प्रेत तो घेत नाही. अनिकाची एक कानी काडी घाली, अनिकाच्या कानामध्ये तो काडी घालतो आणि ती तोंडोनी निघे, तोंडातनं ती काडी बाहेर येते. ते सांडी म्हणजे ते प्रेत देखील तो घेत नाही. अनिकाचे कानी काडी घाली, तिसरा व्यक्ती, आता त्या तिसऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये तो काडी घालतो आणि मग त्यावेळेला काय होतं की ते कानामध्ये काडी घातल्यानंतर त्या ठिकाणी ते भीतरी जाय. म्हणजे आता 3 प्रकार आपल्याला बघायला मिळाले. पहिल्या व्यक्तीच्या या कानातनं काडी घातली की या कानातनं बाहेर येते, दुसऱ्या व्यक्तीच्या कानातनं काडी घातली तोंडातनं बाहेर येते. ते दोन्ही तो घेत नाही. परंतु तिसरा जो आहे, असा लगेच तिसराच नाही बरं का, इथे अनेक रणातले अनेक त्यांनी प्रेत तशी केली आहेत, बहुतांशी सगळे असेच झाले. ते सगळे त्यांनी सोडत गेला आणि एखादा असं भेटलं की जे कानी काडी घाली आणि ते भीतरी जाय, म्हणजे ती आतमध्ये जाते आणि मग ते घे, ते प्रेत तो घेतो. आता त्याला जे काही करायचं आहे ते त्यासाठी हे प्रेत त्याच्यासाठी उत्तम आहे. आणि स्वामींनी पण एवढाच दृष्टांत सांगितलं बरं का, पुढे काही सांगितलं नाही, नाही तर आपण तो प्रयोग करत बसलो असतो. हे स्वामींनी एवढंच सांगितलं की हे का घेतल्या जातं, म्हणजे कुठलं ते त्याच्यासाठी उपयोगाचं आहे. आणि आम्हाला सिद्धांत पण तिथूनच तेवढाच पाहिजे, तेवढ्या दृष्टांतातूनच सिद्धांत आम्हाला काढायचं. बाकीचं आम्हाला धातूचं सोनं वगैरे करायचं नाही, नाही तर आपण एवढ्याच एका दृष्टांताला महत्व दिलं असतं, है ना. किंवा शब्दवेधी रस, तो रस कसा तयार होतो, कुठे मिळतो, हे काही देवानी सांगितलं नाही. असे अर्धे अर्धे दृष्टांत देवानी सांगून ठेवलेले आहेत. नाहीतर आपण काय केलं असतं, निरूपण वगैरे सोडून तो रसच तयार करत बसलो असतो वगैरे. आणि मग तैसे परमेश्वर निरूपिती ते विसरे. मग याचा सिद्धांत काय सांगतात की तैसे परमेश्वर निरूपिती, तो एखाद्या जीव आहे किंवा असे अनेक जीव आहेत, ते विसरतात. तया ते अव्यहरिती. जर का आपण परमेश्वर शास्त्र ऐकून ते विसरून गेलो, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर परमेश्वर त्या जीवाला अव्यहरिती, परमेश्वर लक्ष नाही देत त्या जीवाकडे. कानिका प्रती बोले तया तेही अव्यहरिती. म्हणजे या कानाने ऐकलं, या कानाने सोडून दिलं, त्याला परमेश्वर अव्यहरिती. किंवा या कानाने ऐकलं आणि मुखावाटे सांगून टाकलं कोणाला पण, तर त्यांना पण परमेश्वर अव्यहरिती. आणि मग आपल्या उपयोगाने तया ते न अव्यहरिती. आपल्या उपयोगाने म्हणजे कसं, न निरूपण जे श्रवण केलेलं आहे ते आपल्या हृदयगाम्य जो करतो. दृष्टांतामध्ये कसं सांगितलं, ज्या व्यक्तीच्या कानी काडी घातल्यानंतर भीतरी जाते ती काडी, ते प्रेत तो घेतो. तशा पद्धतीने आपण जे शास्त्र ऐकतो ते कानाने तुम्ही सोडून दिलं किंवा बोलून त्याचं जर का गांभीर्य घालवलं, तर त्या जीवाला परमेश्वर अव्हेरतात.
परंतु ज्याने शास्त्र श्रवण करून ते भीतरी घेतलं, अंतकरणामध्ये त्यामध्ये काय केलं, अंतर्गाम्य केलं ते, आणि त्याचं चिंतन केलं. शास्त्र कधी उमटतं किंवा कधी राहतं, जे तुम्ही रोजचं निरूपण ऐकता ते जर का त्याचं चिंतन जर का हृदयामध्ये केलं तरच ते शास्त्र राहतं किंवा ते लक्षात राहतं किंवा ते नंतरच्या चिंतनामध्ये पण येतं. नाहीतर आपण ऐकलं नुसतं आणि त्याच्यावर चिंतनच नाही केलं. मी अनेकदा सांगतो की मार्गामध्ये पोथी झाल्यानंतर चिंतनी असते. आमच्याकडे तर मामाजी जे निर्णय असतात उन्हाळ्याच्या सत्रामध्ये, म्हणजे ते पोथी इथे झाली की लगेच चिंतनी, ते झाले की मग परत संध्याकाळी चिंतनी. आमचे एक मित्र आणि आम्ही होतो, आमची 1 तासाचं जे काय आहे ते आम्ही 1 मिनिटात चिंतनी घ्यायचो. म्हणजे जेव्हा आता निर्णय ऐकायला जायचं आहे, 7ची 7:15ची वेळ, तर आम्ही 1 मिनिटात आम्ही चिंतनी करायचो. म्हणजे मुद्दे फक्त, की हा कुठला मुद्दा झाला, हा हे सांगितलं, हे सांगितलं, हे सांगितलं, हे सांगितलं, हे सांगितलं. 1 मिनिटात आमचं ज्या मुद्द्यांवर उजळणी आमची व्हायची की हे एवढे मुद्दे कालच्या सत्रामध्ये झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने चिंतनीशिवाय शास्त्र नाही, चिंतनाशिवाय शास्त्र नाही. आणि म्हणून स्वामी भट्टोबासांना काय म्हणतात की काल जे तुम्ही ऐकलं त्याचं काय केलं, तुम्ही तिकडे जाऊन मुक्कामाच्या ठिकाणी झोपले का तुम्ही पण? ते म्हणाले नाही, तुम्ही जे सांगितलं ते अवांकित होता, म्हणजे त्याचं मी चिंतन करत होतो. भट्टोबासांकडे शास्त्र का राहिलं? कारण की ते त्या शास्त्राचं चिंतन करत होते. भट्टोबासांना मुख्य करूनच शास्त्र का सांगत होते? कारण की ते ऐकलेल्या शास्त्राचं चिंतन करत होते. म्हणून स्वामी त्यांना पुढती पुढती निरूपिती, म्हणजे भट्टोबासांचं आहे की अधिकार पण आहे आणि विसरती ना, विसरत पण नाहीत, आणि अधिकार पण आहे आणि तळमळ पण आहे. आणि म्हणून पुढती पुढती निरूपिती, म्हणजे हे उत्तम अधिकाराचे आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वामी त्यांना विचारतात, तुम्हाला अवांक्य येत असे, म्हणजे तुम्हाला चिंतन करता येतं का? चिंतन करणं म्हणजे परत काही सोपं नाही आहे, त्याचा व्यासंग असावा लागतो. की आज निरूपणात काय झालेलं आहे ते लक्ष देऊन ऐकायचं आणि ते परत चिंतन करायचं एकांतात बसून, काय काय मुद्देसूद क्रमाने झालं पाहिजे. यानंतर हे वचन, नंतर हे वचन सांगितलं, नंतर हा विषय सांगितला, मग त्याच्यानंतर ही लीळा त्याला प्रमाण दिली आणि त्याला मग हा दृष्टांत शेवटी प्रमाण दिला. असं क्रमाने चिंतन करता आलं पाहिजे. एक मुद्दा आठवला, एक नाही आठवला, एक मुद्दा आठवला, एक नाही आठवला, क्रमच लागणार नाही. म्हणून स्वामी विचारतात, तुम्हाला ते चिंतन करता येतं का? हो, येतं. आणि ते चिंतन त्यांनी ते केलं आणि ते स्वामींच्या पसंतीच उतरलं. कारण की ते कसं झालं, दादोसांना जे सांगितलं ते त्यांनी मुखावाटे लोकांना सांगून दिलेलं आहे, किंवा अजून कोणाला निरूपण केले त्यांनी कानावाटे ते सोडून दिलं, कानाने ऐकलं, कानाने सोडून दिलं. परंतु भट्टोबासांना जे शास्त्र सांगितलेलं आहे ते शास्त्र मात्र भीतरी, म्हणजे भीतरी गेलं, अंतर्गाम्य झालं. आणि त्याच्यामुळेच भट्टोबास नंतरच्या टप्प्यातही त्यांना जे जे निरूपण केले ते सगळं त्यांना आठवतं. स्वामी सांगतात की तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही. ते फक्त नेवाशाला जाताना आणि ते तापामध्ये होते म्हणून, किंवा ते बाजार करणार आहेत म्हणून तेवढं वाक्य नाहीये. हे भट्टोबासांना स्वामींनी कायमस्वरूपीचं ते वाक्य भट्टोबांसाठी म्हटलेलं आहे की हा काही आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल, की हे फक्त बाईसांना निरूपण प्रसंगापुरतं नाही आहे, हे कायमस्वरूपीचं वाक्य भट्टोबासांसाठी स्वामींनी आरक्षित करून टाकलेलं आहे. तसं तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही. हे शब्द सुद्धा, हे वाक्य सुद्धा भट्टोबासांसाठी कायमस्वरूपी आरक्षित आहे. आणि म्हणून भट्टोबास शास्त्र सांगितलेलं काहीच विसरत नाही, ते शेवटपर्यंत सगळं आठवतं. आणि जे स्वामींना त्यांनी विचारलं नाही, स्वामींनी त्यांना सांगितलं नाही, त्याच्याविषयी त्यांनी स्पष्ट म्हटलं की हे मी स्वामींना विचारायला विसरलो. भट्टोबासांचा संस्कार बघा कसा आहे, स्वामी मला सांगायला विसरले असं नाही म्हणत ते. बघा याच्यामध्ये कसं आहे, स्वतःलाच दोष द्यावा, इतरांना देऊ नये, देवाला दोष देऊ नये, हे भट्टोबासांकडनं शिकता येतं. आपण प्रत्येक देवाला दोष देतो की नाही? सोपं असतं दुसऱ्यांना दोष देणं.
पण भट्टोबास काय म्हणतात की हे मीच देवाला विचारायला विसरलो. कशावरून म्हणतात हे? कारण की जेव्हा स्वामींनी म्हणाले की ज्ञानियालाही प्रेम होऊ शकतं, तेव्हा भट्टोबासांनी स्वामींना म्हटले की देवा हे तुम्ही कधीच सांगितलं नाही आम्हाला. तेव्हा स्वामी काय म्हणाले, तुम्ही कधी विचारलंच नाही आम्हाला. म्हणजे शास्त्र कसं काढायचं आहे? स्वामी सांगतील तर ते शास्त्र तर होणारच आहे आपल्याला, पण शास्त्र आपल्याला काढावं लागणार आहे. लोणी आपोआप निघतं का? लोणी आपल्याला काढावं लागतं. ते कितीतरी गोष्टी आहेत. हिरे खाण्याच्या दृष्टांत हिरा आपल्याला काढावा लागतो. हिऱ्याची ती खाण जी आहे कोळशाची, ती आपल्याला खणावी लागत असते. म्हणजे जीवाचे प्रयत्न देखील त्याच्यामध्ये असले पाहिजेत. आणि म्हणून शास्त्र आपल्याला काढायचं आहे. सहज तर प्राप्त होणारच आहे, परंतु जे शास्त्र आपण जाणीवपूर्वक चर्चा मंथन करून हे काढणार आहोत, त्यामधनं अजून आपली योग्यता वाढेल. आणि देवाला जे निरूपण करायचं नसेल देखील, पण तुमच्या जिज्ञासेमुळे ते परमेश्वराला निरूपण करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. आणि म्हणून महादाईसांबद्दल स्वामी म्हणतात म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक आहे. किंवा माहीम भट्टांबद्दल बोलतात जया तया अर्थ आयताची असे. कुठल्याही विषयावर बोला, माहीम भट्ट तयारच आहेत. किंवा आमचे भट्टोबास म्हणतात की केशववास आणि पंडित बास यांच्याशी चर्चा करणं म्हणजे एक वेगळंच पर्वणी असते. म्हणजे माझे शास्त्र उजळतं. म्हणजे जेवढे शास्त्र काढणारे लोक भेटतील तेवढं सांगणाऱ्याचं शास्त्र वाढतं किंवा उजळतं. आणि परमेश्वराला देखील तसं तसं शास्त्र त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रवृत्ती तयार होत राहते, प्रसन्नता होत राहते. आणि म्हणून ते स्वामी म्हणालेले तुम्ही आम्हाला विचारलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. भट्टोबासांच्या लक्षात आलं नाही. शास्त्र देण्यात परमेश्वर कुठेच कमी पडणार नाही आहेत, पण शास्त्र काढण्यात आपण मात्र कमी पडत आहोत. आपले तेवढे प्रश्न निर्माण होत नाहीत. आणि त्याच्यामुळेच काय झालेलं आहे की आपल्याला अधिकाधिक प्रमाणामध्ये शास्त्र काढावं लागणार आहे. आणि म्हणून जेवढ्या बाबी भट्टोबासांनी विचारलं त्यांना नाही आल्या, तर त्यांनी सांगितलं मीच देवाला विचारायला विसरलेलो आहे. आणि अशा प्रकारे स्वामींनी सांगितलेलं बहुतांशी शास्त्र जे आहे निरूपण, हे भट्टोबासांनी आपल्या हृदयगाम्य केलेलं आहे. आणि म्हणूनच शेवटपर्यंत कुठलीही परिस्थिती तयार झाली तरी भट्टोबास मात्र परमेश्वराची साधना, नामसाधना, आचरण साधना अजिबात विसरत नाहीत. आणि म्हणून या कपाळ परीक्षेच्या दृष्टांतामध्ये किंवा धातुरवादीचं जे काही क्रिया आहे त्याच्यातनं आम्हाला हे कळालं की जेही आम्ही ऐकतो ते आमच्या भितरामध्ये गेलं पाहिजे, अंतरामध्ये गेलं पाहिजे. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी कपाळ परीक्षेचा 45वा क्रमांकाचा दृष्टांत आणि सोबत 491 क्रमांकाची उत्तरार्ध लीळा आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत